नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणखीन एक नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता. 10/7/2024 रोजी ही जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि ही जी भरती आहे ती वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे. जवळपास 39 पोस्ट ज्या आहेत त्या 39 पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये क्लेरिकलच्या पोस्ट आहेत, आयटीच्या पोस्ट आहेत, डेटा सिक्युरिटी संदर्भातील पोस्ट आहेत. अशा मल्टिपल ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट इथं भरल्या जाणार आहेत. एकूण जवळपास 200 ज्या पोस्ट आहेत त्या 200 पोस्ट इथं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. बघा, ही जी भरती आहे ही भरती बँक ऑफ महाराष्ट्राच्या पेरोल वरती आहे आणि त्याच्यामध्ये पे स्केल जे असणार आहे तुम्हाला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स जे काही पेएबल आहे त्यानुसार तुम्हाला जे काही पेमेंट दिलं जाणार आहे ते पेमेंट इथं मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं ज्या काही पोस्ट आहेत त्या कोणकोणत्या पोस्ट आहेत. मित्रांनो बघा, डेप्युटी मॅनेजर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे, चीफ मॅनेजर एंटरप्राइज, चीफ मॅनेजर मार्केट रिस्क, सिनियर मॅनेजर, त्याच्यानंतर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट ह्या पोस्ट आहेत. एकूण अशा ह्या 25 पोस्ट आहेत. फॉरेक्स अँड ट्रेझरी मध्ये 25 पोस्ट आहेत. त्या ज्या पोस्ट आहेत त्या मित्रांनो इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आयटी आणि डिजिटल बँकिंग साठीच्या ज्या पोस्ट आहेत त्याही पोस्ट इथं मी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही पोस्ट आहेत तुम्ही बघू शकता, ऑदर डिपार्टमेंट साठीच्याही पोस्ट आहेत आणि अशा एकूण जवळपास 195 ज्या पोस्ट आहेत त्या 195 पोस्ट भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, ही जी काही भरती आहे ही अतिशय चांगली भरती आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. बँक ऑफ महाराष्ट्र एक महाराष्ट्रातील खूप मोठी बँक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळत आहे. तर ही जी काही पीडीएफ आहे मित्रांनो, ही जी पीडीएफ आहे ती जवळपास 50 पेजेसची पीडीएफ आहे आणि ही पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हटलं तर खूप सगळा इथं वेळ जाणार आहे. तर त्याच्यामध्ये मी जे काही महत्वाचं आहे त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देणार आहे. तर तुम्ही तिथून जाऊन ही पीडीएफ डिटेल मधील डाउनलोड करू शकता. तर आपल्याला इथं एज लिमिट पण जे दिलेलं आहे, एज लिमिट ही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आहे. जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला एज लिमिट इथं देण्यात आलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज इथं त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन ही देण्यात आलेलं आहे. हे जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी तुमची जी काही सॅलरी असणार आहे ती सॅलरी इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे की ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये जे काही पे स्किल आहे त्या पे स्किल प्रमाणे इथं तुमच्या सॅलरी देण्यात आलेला आहे. सॅलरी ही मित्रांनो अतिशय चांगल्या आहेत आणि ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या परमनंट पोस्ट असणार आहेत. अटी देण्यात आलेले बघा, कन्फर्मेशन तुमचं जे आहे ते 6 महिन्यामध्ये तुमचं कन्फर्मेशन होणार आहे. 6 महिन्याचा इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्या प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला बॉन्ड द्यावा लागणार आहे. तर तो बॉन्ड किती रुपयाचा आहे तेही इथं देण्यात आलेला आहे आणि बॉन्ड जो आहे तो 2 वर्षासाठीचा तुमचा सिक्युरिटी बॉन्ड असणार आहे. हा बॉन्ड सगळ्याच बँकांमध्ये जवळपास घेतला जातो मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि सिलेक्शन जी प्रोसिजर आहे ती सिलेक्शन प्रोसिजर तुमची इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला कोणतीही ऑनलाईन एक्झाम वगैरे द्यावी लागणार नाही. ज्या काही पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टसाठी एक्सपिरियन्स हा मागितलेला आहे. सर्व एक्सपिरियन्स पर्सन साठीच ही भरती आलेली आहे मित्रांनो. आणि इथं तुम्ही डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत ते पाहू शकता. तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणत्या आवश्यक आहेत हे सर्व तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तुमच्या इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला अप्लाय कधीपासून करायचंय बघा आणि कधीपर्यंत करायचं आहे तर 26 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी काही ऍप्लिकेशन फी आहे
ती बघा किती आहे. UR, EWS, OBC या ज्या काही कॅटेगरी आहेत 1180 रुपये तुमची ही ऍप्लिकेशन फी असणार आहे. SC, ST, PW, BD यांच्यासाठी 118 रुपये ऍप्लिकेशन फी असणार आहे. ही फी जी आहे ती कशा पद्धतीने भरायची बघा. जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन करायचं आहे आणि ही जी फी आहे ही फी तुम्हाला DD काढायचा आहे. ऑनलाईन फी भरायची नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला DD कोणाच्या नावाने काढायचं आहे तर तेही इथं दिलेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर प्रोजेक्ट 2024-25 पेएबल ऍट पुणे यांच्या नावाने काय काढायचं आहे. तुम्हाला DD जो आहे तो DD काढायचा आहे. ऍप्लिकेशन जो आहे तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन फॉर्म भरून ते काय ऍप्लिकेशन तुमचं जे आहे ते इथं जो ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती जमा करायचा आहे. आणि कधीपासून करायचंय तर 11 जुलै 2024 पासून ते 26 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ऍप्लिकेशन तुमचे जमा करायचे आहेत. जो तुम्हाला वरती ऍड्रेस दिलेला आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला तिथं तुमचे डॉक्युमेंट ही जमा करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंटची लिस्ट ही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा असेल आणि तुमच्याकडे इथं जो काही पोस्टसाठी जो आवश्यक असणारा एक्सपिरियन्स असेल तो जर तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला याबाबत आणखीन काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.